दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्रयात्रा 23 एप्रिल रोजी संपन्न होतीये। त्या पार्श्वभूमीवर सासनकाठी धारकांची बैठक पार पडली। पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सासनकाठी धारकांकडून विविध सूचना मांडण्यात आल्या। सासनकाठी धारकांना ओळखपत्र द्यावीत, त्यांच्या वारसांची नोंद करावी, पालखीच्या खांदेकरांची संख्या वाढवावी, दक्षिण दरवाजातून सासनकाठ्या सोडायला परवानगी द्यावी, सासनकाठी धारकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करावी या सूचनांचा यामध्ये समावेश होता। भाविकांच्या वाढत्या संख्येचा विचार करता त्यांना पालखीचं दर्शन चांगल्या प्रकारे घेता यावं यासाठी सासनकाठी मिरवणूक 1 तास अगोदर सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। मुख्य यात्रेच्या आदल्या दिवशीच सर्व सासनकाठ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाईल आणि त्यानंतर दक्षिण दरवाजातून येणाऱ्या सासनकाठ्यांना प्रवेश दिला जाईल असं सांगत प्रशासन सासनकाठी धारकांना आवश्यक त्या सोयी पुरवेल असं तहसीलदार शिंदे यांनी स्पष्ट केलं। सासनकाठी धारकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही तहसीलदारांनी केलं। सासनकाठ्यांची जी उंची आहे ती 30 फुटापर्यंत सासनकाठी धारकांनी घेणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। त्याचबरोबर गुलाल खोबरं उधळत असताना भाविकांना त्रास होणार नाही या पद्धतीचं उधळण करावी। त्याचबरोबर हुल्लडबाजी कोणत्याही प्रकारची करू नये आणि आपले सर्वांचं प्रशासनाला सहकार्य राहावं यासाठी मी सर्व सासनकाठी धारकांना विनंती केली। गर्दीचा उच्चांक दरवर्षी वाढतोय, त्या पद्धतीने नियोजन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणार आहे। ठिकठिकाणी वाहनांची सोय करण्यासाठी अनेक ठिकाणी आपण पार्किंगची सोय केलेली आहे। त्याचबरोबर सासनकाठी धारकांसाठी देखील काही वेगळ्या पद्धतीचं पार्किंग किंवा व्यवस्था करता येईल का यासाठी देखील प्रशासन यावेळेस नियोजन करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे। या बैठकीला ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम, मंडल अधिकारी वासंती पाटील, तलाठी रमेश वळिवडेकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे, आनंदा लादे, अनिल दिंडे, रोहित पाटील यांच्यासह सासनकाठीधारक उपस्थित होते।